नमस्कार मंडळी, उर्मिला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी करंज्या बनवत आहे। मी 1.5 किलो मैदा घेतला आहे। आता मोहनसाठी तूप गरम केले, 3 चमचे तूप घेतलेला आहे। आता कडक गरम झालं आणि मग ते ओतलेलं आहे। चांगलं मिक्स करून घेते। आता पाणी टाकून चांगलं मळून घ्यायचं आहे। छान सॉफ्ट असं मळायचं आहे। मस्त सॉफ्ट मळलेलं आहे। आता हे 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं। आता वेलची घेतली आहे। वेलची मी सालासकट भाजून घेते आणि थोडी साखर टाकून बारीक करून घेते। एकदम मस्त बारीक वाटलं जातं। रवा घेतलेला आहे 1/2 किलो। अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे, वेलची बेदाणे। आता भाजून घ्यायचं आहे। रवा भाजते। आता खोबरं भाजून घेते। साठा बनवण्यासाठी मी तूप घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 2-3 वाटी 2-3 चमचे मैदा टाकलेला आहे आणि असा फेटून घ्यायचा आहे। हे बघा, असं फेटलेलं आहे। आता चपात्या करायच्या आहेत। सर्व चपात्या लाटून घ्यायच्या आणि आता एक एक ठेवून मग साठा लावून घ्यायचा आहे। एकावर एक ठेवून साठा लावायचा आहे। 2 चपात्या ठेवून पण करू शकता किंवा 3 चपात्या ठेवून पण करू शकता। व्यवस्थित साठा लावायचा आहे, असं दाटसर। आता राऊंड करून घ्यायचं आहे। गोल गोल फिरवायचं आहे। गोल फिरून झालं की थोडंसं जास्त फिरवायचं, म्हणजे एक लेवल होते। आता हे खोबरं भाजून घेतलं आहे, ते मी कुस्करून घेतलेलं आहे, म्हणजे थोडं बारीक होतं। खोबरं मी 1 किलोला थोडंसं कमी आहे। आता हे सर्व एकत्र करून सारण बनवायचं आहे। हे सगळं मिक्स करून मग साखर टाकायची आहे। मी घरीच वाटून घेतलेली आणि तिची पिठी साखर बनवलेली आहे। मी पिठी साखर विकत नाही आणत आहे, म्हणजे तयार अशी घरी बनवते। वेलची पावडर टाकते। असं गोल केलेलं आहे। आता हे कट करून घ्यायचं आहे। आता हा गोळा असाच ठेवून आपल्या साईडे दाबून घ्यायचा आहे, म्हणजे लेयर चांगली येते त्याची। आता पाती लाटून झाल्या, आता भरून घ्यायचं आहे। मी त्याला साईडून पाणी लावून चिटकून घेतलेलं आहे,
काही काही जण दूध लावून चिटकवतात आणि चिरण्याने चिरलेला आहे. हे बघा, चिरण्याने चिरून घेतलेलं आहे. आपलं पारंपरिक जसे आहे तसंच चिरण्याने चिरलेलंच खूप छान वाटतं. नाही काय काय जण काट्याच्या चमच्याने दाबून हे करतात आणि फ्राय करतात, पण हे चिरण्यानेच कापलेले चांगले लागतात आणि दिसतात छान. हे बघा, असे ब्राऊन करायचे, जास्त ब्राऊन करायचे नाही आहेत. एकदम मस्त खुसखुशीत झालेले आहेत, एकदम लेहर आलेले. तेव्हा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा